मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेले बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांचा प्रचार जोरात सुरू आहे। गाव खेडोपाड्यात जाऊन कार्यकर्ते राजेश पाटील यांचा प्रचार करतायत। तसेच आमची निशाणी शिट्टी आहे, शिट्टी बटन दाबून राजेश पाटील यांना निवडून द्यावे असे कार्यकर्ते मतदार राजाला बोलत आहेत। शिट्टी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून विजय सोपा होणार असल्याचा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे। कार्यकर्ते उत्साहात आणि जोमाने कामाला लागले आहेत। तर बहुजन विकास आघाडीचे प्रचारक काय म्हणाले पाहूयात। सर्व ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। तर पालघर जिल्ह्यामध्येही निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटील हे उभे आहेत, तर महाविकास आघाडीकडून भारती कांबडी, तर महायुतीकडून डॉक्टर हेमंत सौरासूर उभे आहेत। तर आपण बघू शकतात, एकंदरीत बघायला गेलं तर तिन्ही पक्षही जोरदार प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे। तर आपल्यासोबत प्रचारक आहेत बहुजन विकास आघाडीचे, तर त्यांना विचारूया तुमचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल। सर्वात पहिले तर आपला आभार व्यक्त करतोय का मला या न्यूज रिपोर्टमध्ये आपल्याला या प्रचारासाठी बाईट देण्यासाठी आमंत्रण केल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय। मॅडम, सर्वात पहिले तर बहुजन विकास आघाडीचा एक लहानसा प्रचारक आहे, माझ्यावरती खूप विश्वास दाखवला पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीच्या, आणि मी पूर्ण विभागामध्ये फिरतोय। खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे बहुजन विकास आघाडीला, आणि का ना, कारण की बोईसर विधानसभेचे आमदार आहेत आणि खूप चांगले काम केलेले आहेत। प्रत्येक समाजाला एकत्र करून ना ते घेऊन जात आहेत आणि चांगला परफॉर्मन्स भेटत आहे पूर्ण विभागामध्ये। असे आम्हाला पण इच्छा आहे, आम्हाला पण आशा आहे का नक्कीच बहुजन विकास आघाडीचे खासदारकीचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून जनता देतील। राजेश पाटील हे खासदारकी म्हणून निवडून येतील का, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? त्यांनी कामं केलेली आहेत का अगोदर आमदारकी असताना? खूप चांगले काम आहेत, गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन ना आपले कार्यशैलीचे काम करत असतात ते नेहमीच, आणि कोणताही ना जात बघतात ना बात बघतात। सर्व सामान्य लोकांचे आमदार आहेत, सर्वांच्या घरी जातात। पूजा असली का साहेबांना आमंत्रण केले तर पूजाला साहेब उपस्थित राहतात, उरूस असल्यावर साहेब उपस्थित असतात, आणि सर्व लोकांचे मिळून मिसळून आणि सर्वांचे कामं करणारे हे आमदार आहेत आपले बोईसर विधानसभेचे, आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडे। आपण नेहमीच आत्ताच मनोहरला खूप निधी दिलेले आहेत, दोन्ही समाजासाठी, हिंदू समाजासाठी, मुस्लिम समाजासाठी खूप निधी दिलेले आहेत त्यांनी। त्यांचा मी सुद्धा आभार व्यक्त करतोय का चांगले व्यक्तिमत्व आहेत म्हणून त्यांनी आपल्या मनोहर विभागामध्ये खूप चांगली कामे केली आणि खूप लोकांना सहकार्य केलेलं आहे आमदार साहेबांनी। जनतेला मी सुद्धा आव्हान करतो की पूर्ण पालघर जिल्ह्याच्या जनतेला आणि पूर्ण लोकसभेच्या जनतेला मी आव्हान करतो की सिटी या निशाणी जी आहे बहुजन विकास आघाडीची, जास्तीत जास्त करून ना लोकांनी सिटीला मतदान करावा, आणि 20 तारखेला सकाळपासून जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी लोकांनी बाहेर पडावे हीच माझी इच्छा आहे। आणि बोईसर विधानसभेचे आमदार असताना खूप काय लोकांचे कामे समस्या सोडवलेले आहेत, आणि येणाऱ्या खासदारकीमध्ये जे निवडून येतील आमचे राजेश पाटील साहेब यांनी पालघर जिल्ह्याचा खूप विकास होईल हीच मी विनंती करतो राजेश पाटील यांच्याकडनं।